भक्तजना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. देव धर्माचं संरक्षण करण्यासाठी अवतीर्ण होतो. अवतीर्ण होणे म्हणजे वरून खाली येणे, स्वइच्छेने येणे. अवतीर्ण होणे म्हणजे स्वइच्छेने येणे. आम्हाला जन्म मिळाला, जन्म धारण केला. देवाचे आहेत ना, प्रभू रामचंद्रांचा अवतार माणसाचा जन्म आहे, अवतार धारण केला. भगवान श्रीकृष्ण मनुष्य आकार धारण केला आणि त्या मनुष्य आकारामध्ये त्यांनी लीला विग्रह केला आणि आपलं कार्य करणे आणि धर्माची स्थापना झाली की अवतार पूर्ण करून निघून जाणे ते थांबत नाही. जसं देव येतो तसं संत सुद्धा येतात. संतही येतात, आपलं कार्य करतात आणि कार्य संपलं की ते थांबत नाहीत, निघून जातात. कुठं यायचं, कसं यायचं त्यांचं ठरलेलं असतं. संतही येतात आणि संतही लीला विग्रह करतात. संतही देव जसा लीला विग्रह करतो तसं संतही लीला विग्रह करतात. तसं भगवंताच्या बालक्रीडा बाललीला तसं संतांच्या सुद्धा संत लीला आहे. आपण वेळ राहिला तर नंतर पाहूया. जसं देवाचं चरित्र उच्चार केल्यानं पवित्रता प्राप्त होते, वर्णन करणारा पावन होतो, तसं संतांचं सुद्धा चरित्र वर्णन करणारा पावन होतो. हे संतांचं चरित्र आहे. म्हणून देवाच्या चरित्राला जेवढं महत्व, त्याहीपेक्षा काही अधिक पटीनं संतांच्या चरित्राला अधिक महत्व. काय कारण? देवाचं चरित्र वर्णन केल्यानं वर्णन करणाराचं महत्व वाढतं, पण संतांचं चरित्र वर्णन केलं तर वर्णन करणाराचं महत्व वाढतं. याच्यात आश्चर्य नाही. पण वर्णन करणारा आणि वर्णन ऐकणारा देवाला आपल्या प्राणापेक्षा जास्त आवडतं. विठाला विठाला ही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे देवा भक्तांच्या चरित्राचं वर्णन करतात ते भगवंताला प्राणापेक्षा अधिक आवडतात. म्हणून संतांचं चरित्र अधिक महत्वाचं. याच्यातला अजून एक महत्वाचा पैलू असा की येणं म्हणजे ठरवून येतात. कसं यायचं ते ठरलेलं असतं, कुठं यायचं ठरलेलं असतं. कसं येत असताना तिथली परिस्थिती अनुकूल प्रतिकूल ते पाहून येतात. हे संतांचं येणं. आम्हाला बी मनुष्य जन्म मिळतो, पण आमचं येणं तसं नाही. आमचं येणं म्हणजे बांधून फेकून दिलं जातं आम्हाला. आपलं येणं म्हणजे कसं फेकून दिल्यासारखं आहे. फेकून दिलेलं माहिती आहे का तुम्हाला? त्याचं काय ठरलेलं असतं का? डाऊन पडायचं, उजवीकून पडायचं, मागं पडायचं, पुढे असं काय ठरलेलं नसतं का? तर त्याचं फेकून दिल्यासारखं पडलं, अचानक पडलं, ऍक्सिडेंट म्हणतो त्याला आपण. तसं आमचा जन्म म्हणजे ऍक्सिडेंट आहे. सुकृत दुष्कृत समान समी, तै तो पाहिजे कर्मभूमी, ते तर पडे जाई विषमी, तै स्वर्ग आगामी कांदरंगी. पुण्य पापाचा तुला केला असताना थोडा बी कमी जास्त झाला तर चलत नाही. नरहरी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. सोनं मोजताना थोडं कमी जास्त चालतं का? नाही चालत. आता तर जमणारच नाही. आता तर 2 लाखावर गेले. तसं इथं तुलना केली असताना देवाचं चरित्र, संतांचं चरित्र आणि आमचं जीवन याची जर तुलना केली तर आमचं जीवन म्हणजे बंधनानं कर्मानं बांधून टाकून इथं आणून आम्हाला सोडून दिलेलं आहे. म्हणून त्यांच्यात आणि आमच्यात हा फरक आहे. त्यांना काम संपलं की थांबावं वाटत नाही, निघून जातात. आणि आम्हाला 100च्या वर ऐवजी 105 बी झाले तर जाऊ वाटत नाही. का? आम्हाला 100 समजा सुदैवानं 100च्या वर नाही कुणाला जाता येत. उगा माणसं म्हणतात 110 झाले, 105 झाले, गाजराची पुंगी वाजते. काही नसतं ते. ठराविक मर्यादा 100 वर्ष. अल्पायुष्य मानवदेह शतगणी येते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय,
काय भजनाशी उरले ते पाय. 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्या पलीकडे नाही. ही जीवाची अवस्था आहे. आणि म्हणून एक मुद्दा तुमच्या पुढे ठेवतो की देवाचं चरित्र आणि देवाचा अवतार घेणं हे स्वतंत्र नाही, भक्तांनी आणल्यावर येतो. भक्तांनी आणल्यावर येतो. असा अवतार कुणाचा? तर देवाचा. जे स्वतःच्या अधिकारानं स्वतःच्या इच्छेनं येतात तो संतांचा अवतार. आणि आम्हाला कर्मानं बांधून इथं कर्मभूमीमध्ये टाकलं जातं. हा आमचा जन्म. म्हणून देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि वडिलांचं किंवा जीवाचं श्राद्ध. विठाला 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 ज्या नरहरी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा, त्यांचं अलौकिक जीवन, त्यांच्या चरित्राच्या बाबतीत काहीशे विवाद आहेत. निश्चित चरित्र नाही. वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या चरित्रकारांनी चरित्र लिहिली, त्याच्यामध्ये काही मतभेद आहेत. पण एवढं मात्र खरं की साधू जन्माला येतो ते पवित्र कुळात जन्माला येतो. कुळ चांगलं असलं पाहिजे. उगाच साधू कुठेही जन्माला येत नाही, कोणाच्या घरी जन्माला येत नाही. आमच्या घरी जर पोरग गुणवान जन्माला वाटत असलं तर मायबापांनी चांगलं वागावं लागतं, तेव्हा पोरग चांगलं जन्माला येतं. आई बाप जर सुसंस्कारी नसतील तर मुलं चांगली जन्माला येत नाही. रस्त्यानं चालत असताना बापाला जर 30 फुटाचा रस्ता पुरत नसला, कधी इकडल्या कडवून तिकडल्या कडला, तिकडल्या कडवून इकडल्या कडीला येत असेल तर पोरं जन्माला कशी येतील? त्याला किती मी सांगितलं हे करणं वाईट आहे म्हणून, पोरं काय शिकतील? ते शिकतात. होय ना? शिकवलेलं शिकत नाहीत माणसं, पण आचार केलेला त्याच्या मनावर पक्का बसत असतो. आणि संत हे आचार करून दाखवतात. आणि म्हणून संतांच्या जीवनाचं अलौकिकत्व आहे. साधू कुठेही जन्माला येत नाही. पवित्र ते कुळ पावन तो जन्म घेतात, होतो नाही. जेते हरीचे दास जन्म घेते. त्यांचा जन्म शके 1200च्या दरम्यानचा आहे. चरित्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र सावता नरहरी महाराजांचं समाधीचा काळ हा इसवी सनाला मात्र चरित्रकारांनी पक्का दिलाय. तो म्हणजे 1235ला त्यांचा समाधी सोहळा. तिथी माघ वद्य तृतीया या दिवशी त्यांनी त्यांची समाधी, संजीवन समाधी हा त्यांचा जीवन चरित्रामधला भाग आहे. नंतर बाकीचा नंतर आपण चिंतनाचा नंतर पाहूया. गुलालाचा टाइम झालेला आहे. गुलाल सगळ्याला पोहोचलाय का? पुंडलिक वरदे होईल आणि त्यानंतर विठ्ठल विठ्ठल भजन होईल. पुंडलिक वरदे झाल्यानंतर सर्वांनी गुलाला अर्पण करावं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव मंडळात भगवान दिवे माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नरहरी महाराज की जय.
आणि